बुडवण्यापेक्षा आपल्या हाताने हे विष्णू पंचायतन नदीला गंगेला अर्पण करा। मी बुडवण्यापेक्षा अर्पण करणं चांगलं नाही का, तो विचारतोय। ते म्हणाले ठीक आहे, बुडवण्यापेक्षा ते बरं। ते सगळं आपल्या वस्त्रामध्ये गुंडाळल्या मूर्ती किती पिढ्या चालत आलेल्या। बघा आजच्या काळातली कदाचित गोष्ट सांगतोय का मी, कदाचित त्या डोळीमध्ये बसून बरोबर सगळे सहाय्यक दिले आणि काशीला जाऊन पोहोचला आणि त्या गंगेला सांगतो, गंगे, तो यथाविधी सगळा धार्मिक संस्कार केला, ब्राह्मणांना नमस्कार केला, आता अर्पण करायचे देव। डोळ्यात पाणी नाही दोघांच्या आई वडिलांच्या, वरदप्पा आणि लक्ष्मक्का। आणि गंगेला सांगतायत, ज्या महाविष्णूच्या पदकमलातून त्या अंगठ्यातून तुझी निर्मिती झाली, अशा गंगे तुलाच हे महाविष्णूंचं रूप अर्पण करतोय ग। माझ्या पोराला शाप देऊ नका, बुद्धिभेद झालाय त्याचा। पिढ्यानपिढ्या आम्ही या मूर्ती जतन केल्या आणि आज अर्पण करण्याची वेळ आली, माफ करावं। आम्ही वयाला मोठे झालो, नवसाने पोरगा झालाय उशिरा, आता आमच्या हाताने काही होणं नाही, कृपया आम्हाला माफ करा। या अर्पण केल्या आणि त्या बापानं अंथरून तिथेच धरलो, तापानं फणफणला। ते सगळे घेऊन आले या वरदप्पांना घरी आणि बाप दुसऱ्या दिवशी स्वर्गस्थ झाला। महिन्याभरामध्ये लक्ष्मक्काई गेली आणि घराचं स्मशान झालं, एकटाच उरला। स्वर्गस्थ पिता झाला, आला व्यवहार सर्व त्या हाता। गृहलक्ष्मी वरील मनी, मानी मनी मोदतो तया चित्ता। देव नाही काही नाही, पण घरात याला गिळायला घालायला कोण नाही ना। मग लोकांपुआत आई वडील गेल्यानंतर वर्षभराच्या आत लग्न करावं म्हणून याचं लग्न झालं, नाही तर हा तेही करता नसता। आणि मग मुलगी पाहिली, तिचं नाव सरस्वती। त्यावेळी बघण्याचाही कार्यक्रम झाला नाही पसंतीचा काही, तिने एवढ्यावरच पसंत केला की वरदप्पांचा मुलगा आहे, माझ्या घरी विष्णू पंचायतन आहे माहेरी, आणि या सासरी सुद्धा विष्णू पंचायतन आहे असं ऐकलंय। बस माझेच देव तिथे आहेत, माझ्या घरच्या अर्थ वातावरण, आपण जाऊया, माझं मन रमेल। म्हणून उंबरठ्यावरी माप टेविले, मी पायाने उलथून आले, आले तुझी या घरी कराया तुझीच रे चाकरी। म्हणून ती आली। आमच्या घरामध्ये ठेवतात तसे तांदूळ ठेवलेले नव्हते, रत्न माणकं ठेवलेली होती आणि ती उलथायची तशी, आणि सबंध माझघरामध्ये ती पसरली। याच्या मागे हेतू असा असतो की येणाऱ्या त्या मुलीने लक्ष्मीच्या पावलाने यायचं आहे आणि घराची भरभराट करायची आहे। ते झाल्यानंतर ती ईशान्य दिशेला गेली देवाला नमस्कार करायला। ईशान्येलाच देवघर असतं, शहरात आपण काय करू शकत नाही, तडजोडी कराव्या लागतात। पूर्वी असायच्या जागा, गेल्यानंतर हा खाकरला मागून, मला वाटलंच होतं, म्हणाले तू देवघर शोधणार, बरं झाला पहिल्याच दिवशी तुला मी सगळ्या सूचना देऊन ठेवतो। हा होता म्हणजे यमाचा अवतारच हो, काळीच नव्हतं त्याचं, दगड होतं, त्याला पाजर फुटणारा नव्हता असा हा। या मुलाचं नाव कशासाठी ठेवलं, पांडुरंगाचं आणि तिरुपतीचं असं वाटावं असं नाव होतं। तुम्हाला ते माहितीसाठी सांगतो की हा जो वरदप्पांचा मुलगा होता, याचं नाव होतं श्रीनिवास। पांडुरंगाच्या आणि तिरुपतीच्या कृपेने झालं। त्याला शिवप्पा म्हणायचे, त्याला तिमप्पा म्हणायचे, त्याला तिरुमलयप्पा असं म्हणायचे। असा हा श्रीनिवास दगडाच्या काळजाचा, पाजर न फुटणारं काळीच, बायकोला पहिल्या दिवशी सांगतोय, माझ्या या घरामधले देव मी ठेवले नाहीत शिल्लक। होतं एकेकाळी विष्णू पंचायत, ते अर्पण केलं मी बुडवण्यापेक्षा। आणखी सूचना देऊन ठेवतो, माझ्या घरामध्ये कुठलाही उत्सव साजरा होत नाही, माझ्या घरामध्ये देव धर्म काही नाही, कुळाचार काही नाही, माझा विश्वास नाही। दारामध्ये तुळशी वृंदावन लोकांसाठी ठेवलंय, लोकांनी म्हणू नये यांच्या दारात तुळशी वृंदावन नाही म्हणून। म्हणून मी शहरात कीर्तन करताना केव्हा तरी मुद्दाम सांगतो, अगदी 1 RK 1 BHK जरी असला तरी सुद्धा आमच्या घरातल्या माऊली एखादं छोटं तुळशीचं रोप त्या बाहेरच्या गॅलरीमध्ये किंवा कुठेतरी खोलीमध्ये ठेवतात आणि त्याला पाणी घालून, त्याला हळद पिंजर लावून नमस्कार करतात ना, अहोभाग्य आहे त्यांचं। ही संस्कृती टिकवणं आहे, लक्षात ठेवा, अशी आपण संस्कृती टिकवायची असते, खरोखरच भाग्याचं। तो म्हणाला तुळशीला तुळस ठेवली आहे, फक्त जिवंत ठेवायची,
पूजा करायची नाही तुळशीची. व तुळशी वृंदावन घरात असणारे आम्ही खेड्यात लहानपणापासून आम्ही राहिलो, आम्हाला ते भाग्य मिळालं. आता मिळणं कठीण आहे शहरामध्ये. तुळशी वृंदावन असणं, त्याला शेणाने सारवलेलं अंगण असणं, आता या कल्पना करून आम्ही मन रमवतो त्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी दारामध्ये तुळस असणं हा भाग्याचा असा होता क्षण. आता अलीकडे काय झालंय, जो कुंपणाला सुद्धा आम्ही कधी आमच्या गावामध्ये वापरत नव्हतो तो कॅक्टस आता मोठा रुबाबात आलाय आणि तो तुळशीच्या जागी हॉलमध्ये कॅक्टस बोन्साय करून. संस्कृती आहे का विकृती आहे आपण बघूया हो. मुलाचे वाढदिवस साजरे करतो, जरा बोलतो स्पष्ट, रागवू नका, एकदम बदल करू नका, नाहीतर तुमच्यावर टीका होईल. माझ्या घरी तसंच करतो मी, म्हणून पहिल्यांदा पाश्चात्य पद्धतीमध्ये नवीन पिढीला लागतं म्हणून हॅपी बर्थडे टू यू करतो, केक आणतो, सगळं ठीक आहे. पण त्यानंतर माझ्या घरी मी एक संस्कार असा करतो की माझ्या घरी निरांजन पेटवलं जातं. तसं तुम्ही करा. एवढं तरी आपल्या हातात आहे ना, छानसं एखादं ताट घ्यावं, तामण घ्यावं, त्यामध्ये निरांजन ठेवावं, 4 तांबड्या अक्षता त्या मुलाला लावाव्यात आणि त्याला असं ओवाळावं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, केक नावाचा हा जो पदार्थ तुम्ही घरी आणता, त्या पदार्थाला आपल्या हिंदू पदार्थांपैकी म्हणजे जिलेबी, गुलाबजाम असू दे, खीर असू दे, आपला नेहमीचा शिरा असू दे, कुठलेही आपले गोड पदार्थ जे आहेत, लाडू असू देत, यातल्या एका तरी पदार्थाची चव त्या केक नावाच्या पदार्थाला असते का? प्रामाणिकपणे मनाला विचारा. म्हणून आणा, एकदम बंद करू नका. केक आणा, पहिल्यांदा मेणबत्ती अशी करून विझवा, म्हणजे पोरा लवकर आटप. आणि नंतर काय करा, नंतर ते निरांजनाने ओवाळा आणि म्हणा, या ज्योतीसारखा आयुष्यात तेवत राहा, असा तेवत राहा. अशी संस्कृती, ती सरस्वती त्या संस्कृतीत वाढलेली, तिच्या डोळ्यामध्ये पाणी टपकलं. तुळशी वृंदावन नाही, देव नाही, धर्म नाही, कुळाचार नाही, काही नाही, देव नाही, अरे सोन्याचा पिंजरा आहे सगळा. काय मी विचार केला आणि या घरामध्ये आले, धिक्कार असो माझ्या नशिबाला. आणि हा पिढीवर जायचा, संध्याकाळी यायचा. बरं, वेळ घालवण्याचे हिचं साधनही काही नाही, कोणाशी मैत्री करायलाही परवानगी नाही. हा श्रीमंत ना. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, जरा शेवटपर्यंत आश्चर्यात ठेवतो, शेवटपर्यंत, नंतर नाही आश्चर्य. देव न मानणारा हा काय वैशिष्ट्य बघा. स्वतःच्या कर्तृत्वाने माणूस मोठा होतो म्हणणारा, खरोखरच त्याला असं वाटायला लागलं, त्याचा माज वाढायला लागला का, त्याची संपत्ती वाढायला लागली ना हो. आणि तो हळू लोकांना सांगायला लागला की आई बाप वडिलांना कोणाला जमलं नाही आपल्या पिढीत, तो मी नवकोट नारायण झालो. नवकोट नारायण हा जो शब्द आहे ना, तो पहिला या तिमप्पा नायकाला लागलेला आहे भारतात. नवकोट नारायण, 90 मिलियन्स त्या काळातली. मी ही 1484 ते 1500 सालातली गोष्ट सांगतोय. एवढी संपत्ती त्याने मिळवली. नवकोट नारायण देवाशिवाय झालो, देव खोटा आहे म्हणायचा. बसला ना धक्का, शेवटपर्यंत जाऊया मग कळेल. असा नवकोट नारायण झाला. पण एवढा श्रीमंत असून पोटी नाही संतान, पतीन करी दान धर्म, ऐशा विचारे सतीचे मन, सदा दुःखित होतसे. पंढरीनाथ महाराज. पहिला वेळ घालायला भोर पण नाही हो. देवाकडे म्हणते की तुम्ही जरी देवघरात नसलात तरी तुम्ही आहात या घरात, मला माहिती आहे. असे जाणार. आपली मूळ कल्पना निर्गुणेश्वराचीच आहे. मग माझी परीक्षा किती दिवस घेणार, असं त्या देवाला विचारलं. आणि एक दिवस असं आहे का हो कधी जगात? परमेश्वराचा एक नियम आहे, देर है लेकिन अंधेर नहीं. याच्यावर तिने विश्वास ठेवला होता. आणि एक दिवस त्या भगवंताने प्रार्थना ऐकली. लक्षात ठेवा, एक दिवशी त्या जगदीशे भाव
हिची हाक त्या विष्णू पंचायतनाने, त्या पांडुरंगाने, त्या तिरुपतीने ऐकली आणि गंमत झाली. एक चमत्कार झाला. चमत्कार असा झाला, एक मध्यम वयाचा ब्राह्मण 45-46 वर्षाचा, जर अशी नुकतीच दाढी पिकायला लागली आहे, हातात एक काठी घेतली आहे आणि ती काठी घेऊन, काठी म्हणजे काय, म्हातारा नव्हे हो, संरक्षणासाठी, आणि या पुरंदर गट्टा गावामध्ये यायला लागला. पंचक्रोशीत विचारलं, वरदप्पा नायकांची पेढी इथे आहे का हो? कुठल्या चुकीच्या ठिकाणी येत होता. वरदप्पा नायकांचा हा मुलगा हा जसा निरीश्वरवादी होता, तसाच सण उत्सव व्रत न मानणारा होता. आणखी एक त्याच्याकडे खोटेपणाचा गुण होता. कदरी होते परिहाच दोष. आयुष्यात याने कधी कोणाला एक कवडी दान दिलं नाही. नौकोट नारायण झाला. कदरियू म्हणजे कंजूस. चिक्कू मारवाडी, बिचाऱ्यानं मारवाड्याला उगाच बदनाम केलो. खरी सुरुवात याच्यापासून झालेली म्हणेन. एक नंबरचा चिकट, कोणाला एक पैसा याने सोडला नाही आयुष्यामध्ये. नौकोट नारायण. बहुतेक वेळा असंच असतं. मला आश्चर्य वाटतं, अशा नौकोट नारायणांना असा का भिकारीपणा देव देतो कळत नाही. पण काही टाटांसारखे, अरे वा, रतनजींची आठवण येते. काही दानधर्म करणारे लोक आहेत, घामाने गाळलेला पैसा आणि तो देवाच्या चरणी लावणारे असे आहेत. कदरी होते परिहाच दोष, धर्मावरी भावन से विशेष. हा श्रीनिवास, हा तिमप्पा, हा शिवप्पा, हा तिरुमलायप्पा मा झालेला होता, श्रीमंत होता, देव न मानणारा होता, निरीश्वरवादी होता आणि कदरी होता, कंजूस होता, चिकट होता. तर म्हणाले चुकीच्या ठिकाणी आलात, आता त्या पिढीवर काही मिळत नाही म्हणाले. त्या भटजीला म्हणाले, तो जो येत होता भटजी हातात काठी घेऊन, लांबून आला असा म्हणून काठी असावी, आता आला आणि त्या पेढी समोर उभा राहिला. ओम भवती भिक्षां देही. इकडे करोडो रुपयांचा व्यवहार चाललाय. ब्राह्मणाकडे बघायला त्याला लक्ष आहे. परत तो म्हणते ओम भवती भिक्षां देही. अरे जा रे म्हणाले, काय सकाळी सकाळी आलाय. ओम भवती. तळपायची आग मस्तकाला गेली. उद्या या, उद्या या, उद्या या म्हणाले निवास. आज मला वेळ नाही तुझ्याकडे बघायला. असे ऐकता खेद झाला द्विजास. पुन्हा पादला आस चित्ती धरोनी. तरी ते म्हणाले उद्या या म्हणून. हा रोज यायचा आणि हा सांगायचा उद्या. म्हणून मला वाटतं आपल्याकडे बोर्ड लागतात, आज रोख उद्या उधार. तसं ते उद्या शब्द जास्त प्रसिद्ध झाला. हा ब्राह्मण, बरं हा ब्राह्मण काय करायला, आज काय हा देत नाही, उद्या बघूया म्हणून जवळ एक असं श्रीरामाचं मंदिर आहे, तसं मंदिर होतं. तिथं आश्रयाला गेला तो ब्राह्मण. तिथे जो पुजारी होता त्यावेळचा कोण, तो सांगायला लागला कशासाठी आलास. म्हणाले दान मागायला आलोय. चुकीच्या ठिकाणी आलास म्हणाले. किती दिवस काढणार आहेस. अरे तो त्याचं काळीच दगडाचं आहे, त्याला पाजर फुटत नाही, जाऊ नको त्याच्याकडे काही मागायला. एक नंबरचा कदरी आहे. पण ब्राह्मण सुद्धा तो जितका चिकट पेढीवाला, तितका ब्राह्मणही चिकट. घेईन तरी याच्याच कडून. आता काय हट्टाला म्हणावं. दुसऱ्या दिवशी आला पेढीवर. तेव्हा विचारलं, अरे कशासाठी रोज येतोस. उपनयन कराया पुत्र तो योग्य झाला. जवळी परी नाही काही खर्चावयाला. गरीब द्विज फिरस्ता येतला एक कोणी. वदत फिरता आला साय व्हावे. मायबाप वरदप्पा नायकांचे सुपुत्र. वरदप्पांची अशी ख्याती आहे की ते आलेल्या याचकाला काहीतरी देतात. माझी बायको आहे ना सहधर्मचारिणी, तिने सांगितलंय वरदप्पांच्या पिढीचा आणि काहीतरी दान मागून घेऊन या. माझा पोरगा 8 वर्षाचा झालाय. मुहूर्त बघावं लागत नाही, गुरुबळ बघावं लागत नाही, मौंजी बंधन करायचं आहे मुलाचं. त्यामुळे आम्ही गरीब आहोत, पण पोराची मुंज उपनयन थाटामाटात साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा जरा वरदप्पांच्या पिढीवर जाऊन काही मिळालं. आम्हीच लोकांच्या घरी जाऊन दक्षिणा घेतो ब्राह्मण असल्यामुळे, पण आम्ही आयुष्यात कोणाला दक्षिणा दिली नाही.
या पोराच्या निमित्तानं मी 4 ब्राह्मणांना दक्षिणा देईन असं म्हणते माझी बायको. आपल्या घरासमोर कधी छान मंडप नाही, तो त्या निमित्तानं मी घालेन आणि पोराचे लाड झालेले पाहिन अशी तिची इच्छा आहे. म्हणून मी दान मागायला तुमच्या पिढीवर आलो. उद्या या याचं संपे ना. एक दिवशी तो ब्राह्मणाने कंटाळून विचारलं, ओ ब्राह्मणाला द्यायला तुमच्याकडे काही नाही का? नाही माझ्याकडे. मग म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर थोडी घेऊन तुम्ही चला भीक मागायला. इतका चिडला ब्राह्मण. काय बोलतोयस म्हणाले. उन्मत्त झालास का बोलायला? काय वाटेल ते बोलतोस. किती कसं बोलावं. तो देवळातला ब्राह्मण त्याला सांगायचा, त्या ब्राह्मणाला, याच्याकडे न जाता दुसरीकडे जा रे, घेईन तर याच पिढीवरून. मला मार्गदर्शन याच पिढीवरून घेईन. पोराची मुंज करायची आहे, मुंजीसाठी आवश्यक आहे. वा छान आहे. 8व्या वर्षी मुंज केलेली चांगली. अच्छा. नाहीतर अलीकडे ब्राह्मणांच्या मुलांच्या मुंजीला मर्यादा जास्तीत जास्त 16 वर्ष आहे. 16 वर्ष, 8 ते 16. पण अलीकडे मुंजी होतात त्या बघितल्या तर 35-36 वर्षाच्या मुलाच्या. माझा मुलगा समोर बसलेला आहे, त्याची मुंज मी 8व्या वर्षी केली. थोरल्याची तशीच केली. म्हणून मी बोलतोय. एका मठात गेलो, मुंजीला म्हटलं कार्यालय मिळेल का? तर ते स्वामी माझ्या ओळखीचे होते. म्हणजे स्वामी होण्यापूर्वी ते माझ्यासारखे नोकरीला होते, नंतर ते स्वामी झाले पिढी जात याच्याकडून. ते म्हणाले तुमच्या मुलाची मुंजे इथे करू नका. ओ म्हटलं परवा तुमच्या मठामध्ये महिन्याभरात 21 मुंजी आहेत, माझा 22वा. नाही म्हणाले ऑड मॅन आउट. अरे म्हटलं ऑड मॅन आउट काय? त्याला जरा इंग्रजी बोलायचं सवय. म्हटलं हा काय माझा मुलगा ऑड कसं काय झाला? नाही म्हणाले ते जे 21 आहेत त्यांचं सरासरी वय भारतीय क्रिकेट टीमच्या वया एवढं आहे. त्यातला थोरला आहे तो म्हणाले 32 वर्षाचा आहे. मुंज नंतर करता येणार नाही म्हणून आता मुंज करतायत. पुढच्या महिन्यात शेरवानी घालून लग्न करणार आहे तो, त्यामुळे तो करणार आहे मुंज. आणि धाकट्यात धाकटा आहे तो सुद्धा म्हणाले 21 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा कोण नाही म्हणाले. मी डोळ्यासमोर चित्र आणलं. मी विचार केला होता 21 जणांचे पाहुणे, त्यात आम्ही सगळे आणि एकत्र असं चांगलं उत्सवासारखं होईल वातावरण. नको म्हणाले तुम्ही घरीच मुंज करा, असं सगळं वातावरण होतं ते. मुलगा हा 8 वर्षाचा का बरा दिसतो? 8 वर्षाच्या मुलाला तुम्ही लंगोटी नेसवली पिवळ्या किंवा लाल रंगाची, हातामध्ये त्याच्या एक दंड द्यायचा असतो, तोही सरळ नाही द्यायचा, जरा वाकडा तिकडा झाडावरून आणलेला, छान वाटतो. त्याला पताका जरा लावलेली असते भगवी, त्याच्या डोक्याला तांबड्या अक्षता लावलेल्या असतात, जानवं घातलेलं असतं आणि असं वाटतं की त्याला उचलून घ्यावा आणि पापा घ्यावा. आता 32 वर्षाचा पापा काय तुम्ही घेणार? बरं तो लंगोटी नेसला तर तुम्हाला बघवेल का? बरं तो मुंजीमध्ये केस काढेल का? पुढच्या महिन्यात जर हिरोगिरी करायची आहे तर केस कसे काढणार सांगा बरं? इतकं करून तो पुढचं बोलत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. असा 38-40 वर्षाच्या मुलाची मुंज करतात. एक 40 वर्षाच्या मुलाची मुंज झाली, 40 वर्षाचा पोरगा तो बाप्या असा मला वाटतं कुस्तीगीर होता, पहलवान. आता 40 वर्षाचा पोरगा म्हणजे 70-75चा बाप झाला. पंढरीनाथ बसून महाराज की जय. 70-75चा बाप तो भटजीना हळूच म्हणाला की यात एक विधी आहे, त्याने मुंज संस्कार केला असेल. मुलाला मांडीवर बसवायचा आणि कानात मंत्र सांगायचा. आता हा पेलवान असल्यामुळे 75 वर्षाचा बाप घाबरणारच हो. भटजीना म्हणाला हे मंत्र किती मिनिटं चालतात? त्याने जरा आणखी फिरकीच घेतली, ते म्हणाले अर्धा तास चालतात. ते चालत नाही. तो म्हणाला आणखी थोडी दक्षिणा देतो, शॉर्टकट करा. भटजीना दोष देऊ नका, आम्ही सवय लावली भटजीना थोडक्यात आटपा म्हणून. बाकीचे सगळे भक्ते मोठे, कार्यालय मोठा आणि भक्ते मोठे, मंत्रांकडे लक्ष नाही. संस्कृती की विकृती जरा आपण चिंतन करूया. तुम्ही मी सर्वांनी करूया याचं चिंतन. सगळेच चुकतो पण करेक्ट होण्याचा प्रयत्न करूया. त्याला म्हणाले 2-3 मिनिटात मंत्र आठवा. नाहीतर म्हणाले तो बसल्या बसल्या संध्याकाळी म्हणाले ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावं लागेल. थोड्या वेळाने मुंज झाल्यानंतर संध्याकाळी भटजीना म्हणे त्याने घेतलं बाजूला आणि कोपऱ्यामध्ये भटजीना घेऊन गेले आणि म्हणाले ह्या माझ्या 40 वर्षाच्या मुलाची मुंज राहिली होती ती आता केली, पण म्हणाले माझी पण राहिली आहे.
करता येईल का, कारण इच्छा अपुरी राहू नये आयुष्यात. पण लग्नानंतर आणि आता केलं तर भटजी काय म्हणाले, असं करूया, तुम्हाला लाज वाटते तर गुपचूप माडीवर करूया. ते म्हणाले मी कोणाच्या मांडीवर बसू. भटजी म्हणाले आणखी थोडी दक्षिणा द्या, माझ्या मांडीवर बसा. अरे संस्कृती की विकृती, काय चाललंय? गप्तीच्या गोष्टी सोडून द्या, थोडं चिंतन करूया ना याविषयी. मुलाच्या मुंजीसाठी दान मागायला आलोय, तेव्हा काहीतरी द्यावं. पोराची मुंजे करायला पैका पाहिजे, त्याच्यासाठी आलोय. उद्या या, याचं उद्या संपेन. तो ब्राह्मण सांगतोय देवळातला वेळ सांगितलं ना, घर बदल, दुसरीकडे जा, झाली तरी थोडक्यात कर मुंज. लोक देतील मुंजे म्हटल्यानंतर, देतील, काहीतरी कर. नाही, मी याच पिढीवरून घेणार का? कारण वरदप्पा नायकांची ही पिढी आहे, याच्या वडिलांची याने, आणि वडिलांच्या पिढीवर हा जो पैसा आलेला आहे ना, तो विष्णू पंचायतनाच्या कृपेमुळे आलेला पैसा आहे. सन्मार्गाने आलेला पैसा सत्कृत्यासाठी वापरायचा असतो. अक्कलकोटला मी 92 साली कीर्तनाला गेलो होतो, वटवृक्षाखाली. तिथे त्यावेळी झावळांचा भोजन मंडप होता, साधा अगोदर, आता तो मोठा झाला. तर तो साधा मंडप बांधायला सुद्धा जी देणगी लागली होती 2, 3, 4, 5 लाख होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी बोर्ड लिहिला होता आणि त्यात पहिलं नाव होतं, रागावू नका कोणी, पहिलंच नाव मी गेलो तिथे बघितलं, पहिलं नाव देणगीदार अरुण गवळी 2 लाख. मी देवस्थानकडे पहिला निषेध नोंदवला. अजूनही ती वही असेल तर असेल ते लिहिलेलं, माहित नाही आता बदलली का ती जुनी. असा नका पैसा घेऊ. आम्ही झावळांच्या झोपडीत झालं तरी जेवण घेऊ, इतकी घाई करू नका. पैसा देणारे भेटतील, काहीतरी चांगल्या मार्गाने आणला पैसा. पैसा सुद्धा सन्मार्गाने आलेला वापरला तर तो सत्कारणी लागतो, हे लक्षात ठेवा. आलेला धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी. म्हणून मी या पिढीवरून घेणार. 6 महिने तो ब्राह्मण पाय झिजवत होता आणि हा त्याला उद्या या म्हणून सांगत होता, मी येणार आहे तुमच्याकडे, दमवणार तुम्हाला, काळजी करू नका. बराच वेळ म्हणाले आम्ही नुसतंच बसवून ठेवलंय, बघा गाणी गाणं म्हणतायत, काय चाललंय. 6 महिन्यांनी म्हणे या दगडाला पाजर फुटला. 6 महिन्यांनी म्हणे, आणि एक दिवशी त्या ब्राह्मणाला म्हणाला थांब रे. त्याला बरं वाटलं रे, 6 महिन्याची तपश्चर्या फळाला येते. आणि जाऊन एक खळखळणारी थैली घेऊन आला. ब्राह्मणाच्या तोंडाला पाणी सुटलं. ही घे म्हणाले, आणि ती उलटी केली. असे होता षण्मास निघुनी, एक दिवशी आर्जवे प्रार्थी, निवासाने काढून एक थैली, तुझ्या सम्मुख आणून ठेवली. 6 महिने झाले आणि एक थैली आणून ठेवली, उलटी केली आणि म्हणाले यातलं एक नाणं घेऊन जायचं. एक नाणं. बरं, ती नाणी होती ती सगळी फुटकी, काहींचा टवका उडून गेलेला, काहींच्या वरचा काटा ओळखता येत नाही, काहींचा छाप ओळखता येत नाही, काही वाकडी झालेली, सोन्या चांदीचं नव्हे, नाणी. हे मला कथेत अजून माझा विश्वास बसत नाही, वाचताना मी वाचलं तरी. का माहितीये का, अशी फसगत या कोट्या दिवसाची कोणी केली, हा फसणे शक्यच नाही. कीर्तनकार पूर्वी फसायचे. पूर्वी कसं, देवळात कीर्तन रात्रीचं असल्यानंतर रात्री मग आरती फिरवायचे लोकांना मानधन देण्यासाठी. असं काय आता फिरवणार नाहीत मानधनासाठी. आणि काय करायचे, बरेचसे लोक घराकडे न चालणारी नाणी तिथे खपवायचे. त्यामुळे भुवांची फसवत व्हायची ती मला मान्य आहे, पण याला कोणी फसवलं, हा ठगाचा ठग असं आपल्याला कथा आहे. यातलं म्हणाले एक फुटकं नाणं घ्यायचं आणि निघून जायचं. डोळ्यात पाणी तरळलं. 6 महिन्याची तपश्चर्या फुकट गेली. ते नाणं दिलं त्या पिशवीतच ठेवून आला त्या मंदिरात. ते रामाचं मंदिर होतं त्या मंदिरात. आणि त्या ब्राह्मण म्हणाला, मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं होतं रडू नकोस, या तिमप्पाकडे काही मागायला जाऊ नकोस. मी आता सांगतो तुला, कुठे जाऊ, मुहूर्त जवळ यायला लागलाय मुंजीचा. असा पूर्वेच्या दिशेने जा आणि उत्तरेला वळ. डाव्या हाताला एक मोठा प्रासाद वाडा दिसेल. तिथं एक दान धर्म करणारी, एक सती, एक पतिव्रता, एक दान धर्म करणारी घरंदाज बाई राहते. ती तुला काहीतरी देईल, म्हणजे निदान मुंज करू शकशील. हा रात्रभर झोपतो कशाला, तळमळत राहिला. पहाटे उठला आणि निघाला. पहिला शुभशकुन झाला. दारातच
भारद्वाज पक्षी झाडावर दिसला. काय कल्पना सुंदर आहे बघा. भारद्वाज पक्षी दारात दिसणं हे शुभ शकून मानतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले नाही मानत. मी त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन हे चांगलंच कार्य आहे. पण काही जण श्रद्धा निर्मूलन वाले असतात. श्रद्धाही नाहीशा करायच्या. त्याने आमच्या सिंधुदुर्गात एकदा असं केलं की कोजागरी पौर्णिमेला स्मशानामध्ये जाऊन दूध तापवलं आणि रात्रभर तिथे, आणि दुसऱ्या दिवशी तरुण भारतला बातमी दिली आणि म्हणाले, नातूबुवा बघा तुम्ही कीर्तन करा, पण आम्ही सगळ्या या कल्पनावर कोरडे ओढतो, आम्ही स्मशानात साजरी केली. म्हटलं हवं ते करा, उद्या घर बांधा आणि घराच्या भोवती सुवासिनी फिरते कलश घेऊन, त्याच्याऐवजी म्हटलं तुमच्या घराभोवती प्रेम फिरवा, मला काही मिळत नाही. पंढरीनाथ महाराज. संस्कृती की विकृती विचार आपण करायचा. भारद्वाज पक्षी शुभ आहे की अशुभ आहे नंतर, पण तो बघितल्यानंतर मनाला समाधान मिळतं. हा आनंद केवढा आहे, हा पैशात मोजण्यासारखा आहे का हो? तो म्हणाला माझं काम होणार. गेला आणि विचार करून मध्यम ब्राह्मण निघालाय. विचार करून मग तो ब्राह्मण विचार करून पातला हवेली बघून तोष वाटला, हवेली बघून तोष वाटला. येथे काही मिळेल आश्रय, येथे काही त्या दारासमोर आला. मिळेल आश्रय असे वाटले मनी, असे वाटले मनी, असे वाटले मनी. देखिली पुढे गृहस्वामी, देखिली हो पुढे गृहस्वामी, पुढे गृहस्वामी. आपुल्या मनचा मध्ये मध्ये उठान द्या माझ्या. आपुल्या मनचा हेतू त्याने व्यक्त करून दावला. नयनी हो अश्रुपूर लोटला, नयनी हो अश्रुपूर लोटला, नयनी हो ओम भगवती भिक्षां देही. सकाळच्या रामप्रहरी माऊली समोर आली, पण माऊली घरातली आली, तिला आनंद एवढा झाला की माझ्या घरात सकाळी सकाळी ब्राह्मणाला डोळे अश्रूनी भरून गेले, पदर लावला डोळ्याला आणि म्हणते आज मी भाग्यवान, माझ्या दारात गेली कित्येक वर्ष अतिथी आलेला नाही, माझ्या दारात असं काही शुभ घडलं नाही. कुठे आला हे कळलं ना तुम्हाला? त्याच पेढीवाल्याच्या घरी. ती म्हणते कित्येक वर्ष माझ्या दारात कोणी याचक आलं नाही. पण पुन्हा ते अश्रू आले, ते मात्र दुःखाचे होते. का? याचकाला काही द्यायची सुद्धा परवानगी या घरामध्ये नाही. चुकीच्या घरी आलास रे याचका. नाही म्हणायला आता मला फार अवघड होणार आहे. तो आलाय म्हणतोय ओम भगवती भिक्षा. माय खरं म्हणजे त्याच्या बायकोच्या वयाची होती, पण आपली संस्कृती सगळ्या स्त्रियांना माय म्हणायची. माय माझा जेवढा पोरगा आहे तेवढाच तुझा असेल. तिला नव्हताच पोरगा. आणखी पोळा कशी नाही रे बाबा, तेही भाग्य नाही, मला वेळच जात नाही, मी घरात एकटी असते. होईल तुला पोरगा. आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणाने. माझ्या पोराची मुंज करायची आहे. तुझा जेवढा झाला असताना तेवढाच माझा पोरगा आहे, काहीतरी दे. काही देण्यासाठी कसं देऊ बरं, कसं देऊ? तो ब्राह्मण म्हणाला मी श्रीमंत नाहीये, पण अभ्यासाने श्रीमंत आहे. मी शास्त्र वाचलेलं आहे. एक आधार सुचव तुला. सुचव म्हणाले. नवऱ्याच्या मिळकतीतलं काही द्यायचं नाही तू म्हणतेस. त्यांनी तिने सगळं सांगितलं, पण म्हणाले असं नाही का तुझ्याकडे काही जे तुझं असेल, तुझ्या माहेरून दिलं गेलं असेल, ज्याच्यावर फक्त तुझी मालकी असेल, असं काही थोडस तरी दिलंस तरी मी मुलाची मुंज समाधानाने करीन. एवढं म्हणता क्षणी मध्ये, एवढं म्हणता क्षणी
एका क्षणात तिला साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. आपल्या नाकात विराजमान झालेली, येताना माहेरून दिलेली ती नवरत्नाने मढवलेली नथ आईने दिलेली ती डोळ्यासमोर आली. विचार केला, आता मेले तरी बेहत्तर, पण मी नियम तोडला नाही. तिमप्पाच्या मालकीचं काही घेतलं नाही, माझ्या मालकीचं आहे. तेव्हा तिने एका क्षणात ती नथ काढली, आपल्या हातात घेतली. हा, श्रीकृष्णार्पण म्हणून तत्क्षणी श्रीकृष्णार्पण, श्रीकृष्णार्पण म्हणून शबिला ब्राह्मण, तो शबिला ब्राह्मण सतीने केले धर्म रक्षण, सतीने हो केले धर्म रक्षण, सतीने केले धर्म रक्षण. विचार करुणी भक्तो ब्राह्मण, विचार करुणी ओम भवती असं म्हटलं आणि तिने हातामध्ये ती मध्यम चालूच राहू ती नथ ठेवली. एवढा आनंद झाला, हरकून गेला ब्राह्मण. आई सुखी होशील, बस ब्राह्मणा एवढीच अपेक्षा करते केव्हा तरी. देर है लेकिन अंधेर नाही असा. आणि तो आशीर्वाद देऊन ब्राह्मण निघाला. हातावर या हातावरून त्या हातावर नथ, स्वप्नातच बघितलेली असली नथ, याची किंमत काय करणार. अरे पण नथ घेऊन मी मुंज कशी करणार, मोराची उपनयन कसा करणार. याला ही विकावी लागेल आणि पैसा घ्यावा लागेल ना. तर ब्राह्मणांना दक्षिणा, मंडपवाल्यांना भागवावं लागेल, स्पीकरवाल्यांना भागवावं लागेल, गोरखला काहीतरी द्यावं, आपल्या कानिफला द्यावं लागेल, इकडे द्यावं लागेल, संगीताची मंडळी येतील, नातूबोळ येतील, हो ऋषी मंडळी येतील, सगळे केटरर्स येतील. त्यावेळेचे केटरर्स ब्राह्मण छानपैकी असा तो पंचा लावून असे आचार्य म्हणून यायचे. ह्या सगळ्यांचं करावं लागणार आहे दक्षिणा वगैरे देऊन. पैसे तर मिळवले पाहिजे. हे जे संगीत नाटक रंगभूमी जी आली ना आपल्या हिंदुस्थानात, विशेषतः महाराष्ट्रातली, ही कीर्तनातून आली. आम्हाला त्याचा अभिमान आहे. ही नारदाची गादी या कीर्तनातून आली. पहिलं जे नाटक सांगलीला झालं सीता सरोवर, ते देवलानी आठवत असेल जुन्या लोकांना. आणि त्यातली काम करणारी पात्र ही कीर्तनकारच होती बरी मंडळी. आणि त्या कीर्तनकारांनी पहिलं नाटक केलं, संगीत नाटक सीता स्वयंवर नावाचं. ती रंगभूमी आता लोप पावली, पण तुमच्या सारख्या श्रोत्यांच्या आशीर्वादानं ही एकपात्री रंगभूमी अजून तुम्ही जिवंत ठेवलेली आहे. संगीत नाटकातल्या सगळ्या ज्या चाली आल्या त्या कीर्तनातून आलेल्या. त्यामुळे मी चाल जी लावली आहे ती नाटकातली नव्हे, कीर्तनातली चाल जी नाटकातल्या लोकांनी चोरली, तीच चाल मी इथे कीर्तनात परत म्हणतोय. हा, ऐकलेली चाल आहे, प्रसिद्ध गाणं श्रीरंगा कमला कांता, ऐकलंय. ती चाल कीर्तनातून आली. हा, ही नथ पाहिली, मनात विचार करतो त्याचे पैसे कोण देणार. एवढ्या नथीचे पैसे देणारा सोनार कोण, तोच. काय बघा गंमत आहे सगळी. ती हातामध्ये नथ घेऊन निघाला. हा, त्या पिढीवर जायला पाहिजे. तिमप्पाच्या पाहुनी नथ एकदम मस्त पैकी होऊन जाते. पाहुनी नथ सांगली बहुतची, आनंद झाला मने सत्वरी जावे घरी खचितचे, झाला खचितचे झाला. एकदा धनवर्षात आईसाठी टाळ्या. आला आणि पुन्हा, आला आणि पुन्हा निवास जवळी आला.
वाटलं की टाळे ऐकतो ललित कला दर्श वगैरे. त्या नाट्यसंगीताचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं, वेगळंच वैशिष्ट्य होतं. हे घ्या ना म्हणाले आणि वजन करून पैसे द्या. वजन करून पैसे द्या म्हटलं तर ती नथ हातात घेतली, त्याने झेलली, डोळे दिपले, ब्राह्मणाकडे पाहतो आणि इथे पाहतो. ही नथ ब्राह्मणाकडे कशी? कारण अशी नथ फक्त दोनच स्त्रियांच्या नाकामध्ये, एक माझी पट्टराणी आणि एक कृष्णदेवराय राजाची पट्टराणी. नाहीतर या राज्यामध्ये एवढी श्रीमंत नथ कोणाकडे नाही. कुठून आणलीस? त्याच्याशी संबंध नाही. उद्या या. ब्राह्मण म्हणला अजून उद्या काय? अरे याचं वजन करून किंमत ठरवायला एक दिवस लागेल, म्हणून उद्या. ठीक आहे म्हणाले, शेवटचं उद्या. मी आहे मंदिरामध्ये, काळजी करू नका, विश्वास आहे तुमच्यावर. त्याने ती तिजोरीमध्ये ठेवली. तिजोरीतला आतला कप्पा, याच्या आतला कप्पा त्या तिजोरीमध्ये ठेवली. असे वेगवेगळे कप्पे तिजोऱ्याने असतात. पूर्वीच्या काळी वाड्यामध्ये असायचे. आम्हाला आता कशा काय तिजोऱ्या बघायची फ्लॅटमध्ये सवय नाही. मी बँकर असल्यामुळे बँकेत मात्र सेफ बघितलेली असल्यामुळे आणि चाव्या काही दिवस हाताळल्या असल्यामुळे मला ते कप्पे माहिती आहे. ती तिसऱ्या कप्प्यामध्ये, तिसऱ्या चोर कप्प्यामध्ये ठेवली नथ, कुलूप लावलं, त्याला सांगितलं उद्या या. हा आधी पहिला बायकोला जाब विचारायला आला, लगेच फेडी बंद केली. आज थोडी गिरायकी कमी होती. आणि द्रुतगती करून या पातला तो घराला, ये मज नथ दावी बोलिला स्वस्त्रियेला. वचन ऐकून ऐसे धैर्य तिचे गळाले, हृदय दुःख दाटे अश्रु बिंदू निमाले. पंढरीनाथ सियावर रामचंद्र की. डोळ्यामध्ये पाणी तरळलं, पण ठरवलं होता मेले तरी बेहतर, फार फार तर काय मरेल, पण मी धर्माचरण केलेलं आहे. याच्या पदरचं काही दिलेलं नाही ब्राह्मणाला. मनाने घट्ट झाली होती, दुःख झालं, आला जाब विचारायला. नथीविषयी छेडलं. ती म्हणाली नंतर बोलूया, आधी तुम्ही लवकर का आलात? म्हणाले मला भूक लागली, लवकर म्हणून आलं. जेवण तयार आहे, भोजन वाढलं. याचा त्या भोजनाकडे लक्ष नव्हता. तो तारे म्हणून पटापटा एकदा तेव्हा आचवतो आणि जाब विचारतो. तोपर्यंत ती जे देवघर ओकबोक होतं, जे अर्पण केलं होतं, त्या देवघरात गेली आणि म्हणाली तुम्ही जरी इथे मूर्ती रूपाने नसलात तरी तुम्ही आहात जागृत. मी आता स्वतःला संपवते, कारण आता आयुष्य करण्यात अर्थ नाही. हा आता त्या नदीवरून छेडणार आणि आयुष्यभर त्रास देणार, बाकी काही नाही. तेव्हा विचार केला काय करावं. पूर्वीच्या काळी जुनी नाटकं जर बघितली, सीमेवरून परत जापच्या अगोदरची ऐतिहासिक नाटकं, त्यामध्ये त्या पट्टराण्या वगैरे ज्या राण्या असायच्या त्यांना आत्महत्या करायची झाली तर त्या हिरकणीचा वापर करत दुधामध्ये घालून ते निळशार विष तयार करायचं आणि प्यायचं. श्रीमंतांची जुनी ती सगळ्या आत्महत्या श्रीमंती प्रकारच्या होत्या, साध्या सुद्धा नव्हत्या. तर ती हिरकण, तिच्याकडे हिरकण होती शर्टच्या वरच्या, तिच्याकडे एक हिरकणी होती छानपैकी उंची, सुवर्णकाराचीच बायको ना ती. एक होती हिरकणी ती पायाशी, एक होती हो, एक होती हो, एक होती हिरकणी ती पाशी, बघुनी लक्षणी ती जवळी घे स्वदेशी. पायी मिसळुनी ओठास लावी. अद्भुत हे नवल घडून ये, ही हिरकणी फडतळातून काढली, दुधामध्ये मिसळली आणि तो पेला विषाने भरलेला तो आता ओठाला लावून
त्याचं भोजन होईपर्यंत आपण आत्महत्या करून टाकायची. पुन्हा संगीत रंगभूमीची आठवण झाली. जुन्या चाली कीर्तनातल्या डोळ्यासमोर आणा ललित कला दर्शन 3 अंक घंटा 3. समोर गोविंदराव पटवर्धन बसले आहेत, भोजराज साळवी तबल्याला बसलेले आहेत, आज सारंगीला बसलेले आहेत आणि पडदा तो रेशमी पडदा झालरदार उघडतोय. काय त्या बालगंधर्वांच्या हौशी होत्या. आज नेसलेली पैठणी उद्याच्या प्रयोगात नाही. कर्जबाजारी झाला शेवटी माणूस. हौसेला मोल नाही. त्या हौसेला झालरदार पडदे हे वैभवच वेगळं होतं तसं. आणि मग तो ऑर्गन, काय त्यावेळेचे ऑर्गन. आमच्यासारख्या साध्या गायकांना सुद्धा असे ऑर्गन मिळणं म्हणजे नशीब. गिरगावला गेलो होतो साहित्य संघ मंदिरच्या. तिथे बेडेकर मसालेवाले तुम्हाला प्रसिद्ध माहिती आहेत महाराष्ट्रातले. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं मार्गशीर्ष महोत्सवात. त्यांच्या व्यवसायाला 100 वर्ष झाल्याबद्दल. आणि म्हणाले बुवा तुमचं आज भाग्य आहे, साहित्य संगी मंदिरातून त्यांचा ऑर्गन आणलेला आहे ज्या ऑर्गनवर जुने गायक गायले. रामासारखी कृपा असली तर अशा कृपेमध्ये अशा वाद्यात गाता येतं. एवढंच आम्ही भाग्य. आम्ही काय कुठे गाणार एवढं. ती आता आठवण झाली मला. आणि ती जुनी चाल. एक चमत्कार झाला इथे. काय चमत्कार झाला. तो पेला लावला तोंडाला, विजेचा झटका बसावा तसा हात झाट तशी बाजूला झाला. तो पेला खाली घरंगळला, विष बाहेर पडलं आणि त्यातून ब्राह्मणाला दिलेली नथ त्या भांड्यातून बाहेर पडली. तुम्ही म्हणाल बुवा 21व्या शतकात बोलताय, असल्या चमत्कारावर आमचा विश्वास नाही. नाही ना, नका ठेवू. पण कीर्तनाच्या शेवटी मी एक चमत्कार सांगणार आहे. त्याच्यावर मात्र तुम्हाला नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. आमचा तर याही गोष्टीवर विश्वास आहे. पण सोडा, कारण हा खरा वाटत नाही. कारण अलीकडे हवेतून लॉकेट काढणारे महाराज झाल्यामुळे भानगडी बुवा, त्यामुळे असलं काही खरं वाटत नाही आपणाला. पण ती नथ मात्र बाहेर पडली अशी कथा सांगते. हा समोर पेंढारकर गातायत अशी कल्पना करा. मला तसं गाता येणार नाही. त्यांची गायकी फार मोठी नव्हती, पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं स्पष्ट स्वर. आणि त्यांचं गाणं अभिषेकी बुवांचं आणि त्यांचं गाणं कागदावर म्हणताना लिहून घ्यावं असे स्पष्ट शब्दोच्चार त्यांचे. तो झटका बसला मी. पेल्यामध्ये वरून पडली, पेल्यामध्ये वरून पडली. आमचा सोडून द्यावं 21व्या शतकात. कमी देखा ना इशूना, तिचा विश्वास बसेना, ती पुन्हा पुन्हा डोळे चोळते. ही नथ तीच का. इतका आनंद झाला. तिने ती नथ घेतली आणि त्या पेढीवाल्याचं दिमापाचं भोजन झालेलं होतं. नाच म्हणाली ही नथ घ्या. ती हातामध्ये नथ पडली आणि सगळा वाडा गरागरा फिरायला लागला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला काहीतरी वेगळं झालंय असं वाटतं. हे असं काय झालं, असं कधी झालेलं ना आयुष्यामध्ये. ही नथ कुठून आणलीस. माझीच नथ म्हणाले. शक्यच नाही म्हणाले. सगळा वाडा फिरतोय. परत ही शब्द आहे परमार्थात.
ती त्याला त्या क्षणी झाली. उपरती झाली, मध्यम उपरती झाली. आयुष्यात जो कधी देवाच्या पाया पडला नाही, कुठल्या मंदिरात गेला नाही, समजल्यानंतर तो आज पहिल्यांदा त्याच्या हातून प्रतिक्षिप्त क्रिया जशी व्हावी तसं झालं आणि त्याने आपल्या बायकोला साष्टांग नमस्कार घातला सरळ आणि डोळ्यातून पाणी टपकलं. कसे आले ना आज सगळा भाव जागा झाला, सगळं उलट मागणं निघालं. मुळात होतच त्या पिढीत तो भाव जागा झाला. हात धरला तिचा, द्रुतगती करून या पाहतला. तो पुन्हा आला त्या पेढीजवळ, पेढी उघडली आणि तो चोर कप्प्यामध्ये जाऊन पाहतो मध्यम जवळ. तर नथ जागेवर ठेवलेली नाही. ब्राह्मण नाही, नथही नाही, ब्राह्मण नाही. शुष्क चाहले मुख, राहिली पुण्याई सन्मुख, राहिली हो पुण्याई सन्मुख, राहिली पुण्याई सन्मुख. एके दिवशी त्याच्या हृदयी उपरती बहु जागली, उपरती बहु जागली. मनाची वृत्ती तैवानिली, मनाची हो वृत्ती तैवानिली, मनाची वृत्ती तैवानिली. मनाची वृत्ती तैवारिली. ज्याला मी कधी कवडी दिली नाही अशा माझ्या बायकोने नाकातली नथ दिली. आज जुनं वैभव माझ्या वडिलांचं आता दिसायला लागलं. किती चुकीचा वागलो मी. ठीक ठीक माझं जीणं. नवकोट नारायण म्हणतात मला, पण एवढा नवकोट नारायण असून माझ्यासारखा कंजूस कोणी झालं नाही. किती कंजूस असावं, किती कंजूस असावं. सहसा कंजूस माणसाचा स्वभाव तिरडीवर जाईपर्यंत बदलत नाही म्हणतात. नाहीच बदलत, परत जन्म घ्यावा लागेल दानशूर म्हणून. काही जणांचा होतो, याच्या बाबतीत झाला. मी म्हणाले किती कंजूस होतो. काही जण कंजूसच असतात, इतके कंजूस असतात, इतके कंजूस असतात. माझ्या चेहऱ्याकडे पण वाटेल का हा माणूस कसा आहे. पगडी वगैरे घातलेली आहे, छानपैकी टिळा लावलेला आहे सगळं, पण हा कंजूस आहे की कसं आहे. बरं, तुमच्या प्रत्येकाची परीक्षा घ्यायची ठरवली तरी मला काय वरून सांगता येणार नाही तुमच्यापैकी कोण कंजूस आहे आणि कोण दानधर्मी आहे ते उदाहरण. पण मी तुम्हाला एक टेस्ट सांगतो. लॅबोरेटरीत जाण्याची गरज नाही, प्रयोगशाळेत नको. आपण कंजूस आहोत की नाही हे तपासायला मी एक टेस्ट सांगतो तुम्हाला. इथेच ठरवा तुम्ही कसे आहात ते. सांगू, जे कंजूस असतात ना, चिकट, त्यांना रोज परसाकडे साफ होत नाही संडास. म्हणजे ते काय म्हणतात, राहू दे 4 दिवस, काय घाई आहे, पंढरीनाथ महाराज की. असे कोण असाल तर नमस्कार करतो. थोडीच मध्ये मध्ये गंमत हो. आयुष्यात कधी म्हणाले कधी कोणाला दान दिलं नाही. आज मला उपरती झाली. नवकोट नारायण म्हणून घेतो. धिक धिक. नवकोट नारायण झालो, पण नारायणाचा भक्त, त्या पांडुरंगाचा भक्त, आपल्या पिढीतले सगळे सगळे बघितले जर सगळे पूर्वज, यांच्यासारखं मी का होऊ शकलो नाही. आणि उपरती जी येते ना, ते एकदम वैराग्य येतं. फार कठीण आहे अवस्था, पण येते काय कायच्या बाबतीत. आणि अक्षरशः त्या पिढीवर तुळशीपत्र ठेवलं त्याने. कथा असं सांगते की त्याने सांगितलं, गरीब असतील, जे गरजू असतील त्यांनी लुटून न्या. माझा नाही विश्वास याच्यावर. का, आज जर असा बोललं लागेल किंवा अशी जर अनाउन्समेंट ऐकायला येईल, कोणाला हवं ते घ्या, कीर्तन करा सकट, इथे सभा मंडपात एकही राहणार नाही की लुटून लुटायला जातील माझ्या सकट. कदाचित मी जरा बदल करतो, त्यांनी ट्रस्ट केला असावा, शक्यता तीच आहे. जे गरीब असतील त्यांच्याकडून अर्ज घ्या, परिस्थिती पारखून बघा आणि त्याला करा. आणि बायकोला घेतलं, भरपूर वेळ दिला तुम्ही मला, तसा कमी नाही. बायकोच्या हाताला धरला त्यांनी. चल म्हणाले,
आषाढाचे ढग आकाशात तरंगायला लागलेले आहेत. हळूहळू आषाढी एकादशी जवळ आली आहे, पाऊण महिन्यावर आहे. पंढरीला जाऊया. आयुष्यात कधी गेलो नाही. बापाला हसायचो, आईला हसायचो, चल, पण जाताना वैभवात जायचं नाही. 1 तारीखचं एक दुकान होतं पुरंदर गठ्ठा गावामध्ये. त्या दुकानात गेला आणि त्याला म्हणाला, हो बघायला लागला चपापला, माझ्या दुकानावर एवढा मोठा नौकोट नारायण कशाला आला. मला म्हणाले 1 तारीख दे, 1 तारीख, आणि ती सुद्धा उधार दे. पैसे आहेत माझ्या, पण आता पैसे देणार नाही. जाऊन येईपर्यंत कळलं पाहिजे गरीब माणसाला काय टोचणी असते, दुसऱ्याचं काही द्यायचं. परिस्थितीची जाणीव मला थोडे दिवस तरी व्हावी म्हणून उधारी ठेवतोय तुला. 1 तारीख. त्या तानपुऱ्यामध्ये षडज असतो आणि पंचम असतो. त्याच्यातला 2 षडजाच्या दारा असतात. एक मद्रसप्तकातला असतो, त्यातला गांधार येतो, आणि मग पंचम. आम्हाला असे 4 वेगवेगळ्या व्हरायटी लागतात. पण खरा भक्त असतो तो खरं एका तारेवरच, एका षडजातच. तो जो षडज असतो ना, त्यातच सगळे स्वर दडलेले असतात. आणि जो षडजामध्ये सगळ्या स्वरांची कल्पना करून गातो तेच भीमसेन जोशी होऊ शकतात, बाकी कोणी नाही होऊ शकत. तेच जसराज होऊ शकतात, तेच अभिषेकी होऊ शकतात, बस. आणि त्याने ती 1 तारीख घेतली. कर्नाटकातून अजूनही दिंड्या येतात पंढरपूरला. गुजरातमधून येतात, मध्य प्रदेशातून येतात, कर्नाटकातून जास्त येतात, आंध्रातून येतात. या दिंडीमध्ये सामील झाला. पंढरपुरास जाऊन भक्तिपंथे पांडुरंग चरण धरी. पंढरपूरला आला, पायधूळ दर्शन घ्यायचं. पांडुरंगाचा उल्लेख का केला? इथं सोहळं नाही. कोण तो सोहळा, कोण तो ओवळा, दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा. 5 विटाळ एकाची अंगा सोहळा, तो कोण जगामाची. चोखा मेळा. पायधूळ दर्शन आहे त्या पावलांनी ये. तुला मी आहे उभा, मला नको सोहळं, नको ओळ, कशाच्या पलीकडे आहे. आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि गरुड खांबापाशी उभा राहिला. गरुड खांब तुम्हाला माहिती असेल, पाहिला नसेल तर कधी गेलात तर शोधून काढा. समोरच आहे, पांडुरंगाच्या नजरेच्या टप्प्यामध्ये आहे. त्या खांबापाशी राहिला, असा उभा राहिला हो पुतळा राहतात तसा. आयुष्यभराची सगळं कृत्य डोळ्यासमोर आणली आणि पश्चात्तापाचा अग्नी बाहेर पडायला लागला. तो अश्विनीच्या रूपानं असाच उभा आहे, असाच उभा आहे. मध्यरात्र झाली तरी तसाच. आणि मध्यरात्रीनंतर केव्हा तरी तो खाली कोसळला गरुड खांबापाशी. स्वप्न दृष्टांत झाला पांडुरंगाचा, तुझं काम इथे नाही, तुला ही जी विरक्ती आली आहे ती एक महान कार्य तुझ्याकडून व्हायचं आहे. तोच मी चमत्कार शेवटी सांगणार आहे. त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी सुद्धा विश्वास ठेवायला हवा, असा चमत्कार आहे. तुझं कार्य महान आहे. तुझे गुरु तुझी वाट बघतायत. संत कोण? पूर्वरंगात आपण त्यांची ख्याती ऐकली संतांची. व्यासदेवराय, व्यासतीर्थ हंपीला तुझी वाट बघतायत. जा लगेच. आला होता एकादशीसाठी, अजूनही पाऊण महिना होता, पण जाऊन येशील तोपर्यंत. पहाटेच्या वेळी सगळ्या त्या मित्रांना सांगितलं, असा असा स्वप्न दृष्टांत झाला, मला व्यासदेवराय म्हणून आहे, त्यांना शोधायचं आहे, जाऊन येऊ का? काही वारकरी तयार झाले, पुन्हा मात्र इथे यायचं, चला. आणि पंढरपूरच्या त्या चंद्रभागेमध्ये सकाळी सुस्नात झाला आणि दिंडी परतीच्या मार्गेला व्यासदेवरायांच्या. कारण काय? पंढरपुरास जाऊन भक्तिपंथे पांडुरंग चरण धरी, तदनुगृहेची आला हरिपदरत व्हावया विजयनगरी. पुन्हा हंपीला आला. जे विजयनगर म्हणतो त्याची राजधानी हंपी होती. ती हंपी हेच विजयनगर, लक्षात घ्या. यायला निघाला आणि येताना बेहाय हातामध्ये या चिपळ्या घेतल्या. आमच्या तरी या लहान चिपळ्या, त्या मोठ्या चिपळ्या वारकऱ्यांच्या घेतल्या आणि बेहाय गायला लागल्या. लहानपणी शिक्षण झालेलं होतं. नटभैरव भक्ताची साठी
साठी अस्सल वारकरी लाव. जुन्या पिढीतले तबला वादक आहे. धेन गा धेन गे दा धेन लागेन ते नग धेन. भक्ताची साठी देव उभा वाळवंटी. 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 ओवाळाया विठुराया जागलीस दाटी. ओवाळाया विठुराया जागलीस दाटी. पाजळूनी प्राण ज्योती. पाजळूनी प्राण ज्योती. पाजळूनी प्राण ज्योती. प्राण ज्योती. प्राण ज्योती. पाजळून प्राण प्राण. पाजळून प्राण ज्योती. प्राण प्राण ज्योती. पाजळून प्राण ज्योती. नमो जगजेठी. पाजळून प्राण ज्योती. पाजळून प्राण ज्योती. जगजेठी. पाजळून प्राण ज्योती. नमो जगजेठी देवा. नमो जगजेठी. नमो जगजेठी देवा. नमो जगजेठी. भक्ताची साठी देव उभा वाळवंटी. भक्ताची साठी. पांडुरंग 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 पांडुरंग
क्षेत्रातले मोठमोठे PhD झाले सायंटिस्ट सगळी लोक मनाची विमनस्कता विसरण्यासाठी त्या ज्येष्ठाच्या अलीकडच्या महिन्यात ज्यावेळी रिंगण घालून ह्या दिंड्या जातात त्यावेळी रजा काढतात. 2 दिवस 5 दिवस 8 दिवस त्यांच्याबरोबर काय असेल तो काला खातात आणि बेहाय नाचतात. जीवनातला जो भक्तीचा ओलावा आहे तो आजच्या आधुनिकीकरणामुळे कुठे जो लुप्त झालाय तो असा चाचपून पाहण्याचा प्रयत्न करतात आणि तो ओलावा माझ्या जीवनामध्ये कुठेतरी येईल का? शेवटी जगतो कशासाठी माणूस सांगा? शांती आणि आत्मसमाधान नसेल तर आग घाला त्या पैशाला. पैसा हे इंधन आहे प्रपंचाचं, पण पैसा हा जर आनंद निर्माण दर्शकांनी जनरेट करू शकत नसेल तर सगळं फुकट आहे. बस याचा शोध असतो, तो स्वर स्वरूपाचा शोध असतो, तो आत्म्याचा शोध असतो, तो आनंदाचा शोध असतो. सुखापेक्षाही शब्द महत्वाचा आनंदाचा शोध असतो, परमावधीचा आनंदाचा शोध असतो. आणि मग तुम्हाला आणि मला जे कळत नाही जो शब्द पण आम्ही भाषणात वापरतो तो सच्चिदानंद घन अशा अवस्थेला जाण्याचा या प्रवासाचा तो सुरुवातीचा क्षण असतो. सच्चित आनंद. सत म्हणजे त्या जे शाश्वत आहे त्याच्यावर दृढ श्रद्धा. चित्त म्हणजे चित्त नव्हे, मन नव्हे, चित्त म्हणजे चैतन्य, ते जीवनामध्ये हवं. आणि या दोघांची परिणती आनंद. हे मिळवण्यासाठी आपण मंदिरामध्ये यायचं. पटकन मिळेल असं नाही. तुम्ही आणि मी एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ कुठेतरी मनात ठेवूया. म्हणजे त्याची रिफ्लेक्शन, जसे प्रतिध्वनी ऐकायला येतात ना डोंगरात गेल्यानंतर, तसे आपल्या कृतीचे, आपल्या भावाचे आजच्यापेक्षा मी उद्या बदललेला असला पाहिजे. आजच्यापेक्षा. आणि उद्या बदललेला असलेलं कळतं कसं? प्रतिध्वनी आला की कळतं मी माझी लवचिकता कुठपर्यंत ताणायची आहे, माझ्या वृत्तींची ही आपण किती ताणायची ठरवायचं. आणि त्याप्रमाणे या सगळ्या माया, ममता, लोभ, अहंता, परमार्थाचे अरी या सगळ्याला दूर करायचं. आणि ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा इथपर्यंत कधीतरी जाता आलं तर वाट पाहायची. देर है लेकिन अंधेर नाही. तो आला हंपीच्या मठामध्ये. अजून मला 10 मिनिटं आहेत त्यामुळे सांगता करतो थोडं. व्यासदेवराय व्यासतीर्थ बसलेले होते. अरे किती उशीर केलास, मी वाट बघतोय तुझी. डोक्यावर हात ठेवला आणि असं डोक्याचं अवघ्राण केलं. याला अवघ्राण करणं म्हणतात. वास घेतला डोक्यात. काय शक्तिपात, ज्यांचा मूळ अभंग घेतलाय पण ना, श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचे शिष्य गुळवणी महाराज. शक्तिपात दीक्षा. अजब रसायन होऊन गेलो. कधी वेळ मिळाला तर माझ्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये 16 किलोमीटरवर हे फार मोठं गजबजलेलं तिरुपती सारखं मोठं ठिकाण नाही, पण त्या स्वामींचं वास्तव्य तिथे राहिलं आहे. दत्ताचं मंदिर आहे. त्या अशा अलौकिक माणसाचं केव्हा तरी तिथे त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन जरूर या. ज्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा ब्रह्मावर्ताला जाऊन दत्त संप्रदायिकांसाठी मंत्र निर्माण केला. त्या मंत्राचे उद्गाते म्हणजे टेंबेस्वामी महाराज. त्यांचं केव्हा तरी दर्शन घेऊन या. पिकनिकला जातात जाता थोडी वाटवाकडी करा. संतांचा सहवास किती महत्वाचा हे मूळभंगात त्यांनी सांगितलंय. सदा संतांपाशी जावे. हे व्यासतीर्थराय व्यासदेवराय यांच्याकडे तो आलाय. यांनी अवग्रहण केलं आणि म्हणाले आज तुझा पुन्हा दुसरा जन्म. तुझं नाव जुनं फेकून दे. तिमप्पा, श्रीनिवास, वरदप्पांचा मुलगा तिरुमलायप्पा सगळं सोडून दे. आजपासून तुझं नाव पुरंदर विठ्ठल असं झालेलं आहे. तो सत्य धर्म तीर्थ नावाचा एक शिष्य होता बाजूला. तो म्हणाले पुरंदर विठ्ठल म्हणायला जरा अवघड आहे हो. काय पुरंदर विठ्ठल अशी हाक मारणार. त्यापेक्षा आपण त्याचं नामकरण वेगळं करूया. पुरंदरदास असं. जसा महाराष्ट्रात तुकाराम, नामदेव, तसा कर्नाटकातला हा पुरंदरदास. आणि नंतर वैराग्य निर्माण झालं. बायकोला
त्याला संतती झाली. अभिनवप्पा, गुरुअप्पा, मध्वप्पा, सिद्धप्पा ही सगळी मंडळी आ सेतू हिमालय पायाची चाळण करून देवाच्या कीर्तीची ध्वजा फडकवत कीर्तन हा जो कर्नाटकातला प्रकार आहे, आपल्या महाराष्ट्रातलं हे कीर्तन, तिथे जो कर्नाटकात कीर्तन आहे त्याची सुरुवात पुरंदरदासाने केली. आणि पद त्याच्याकडे संगीत होतं, पण त्या व्यासदेव तीर्थरायांची एवढी कृपा झाली की अचानक त्याच्या जणू काही त्या जिभेवर सरस्वतीलाच त्यांनी आणून बसवली. हा चमत्कार मी तुम्हाला सांगणार म्हटलं तो हा. आणि मायबापानो अशी आख्यायिका आहे, 4,75,000 पावणे 5 लाख अभंग या उर्वरित आयुष्यामध्ये त्याने लिहिले. हा चमत्कार सगळ्यांना. आणि अजूनही ते अभंग, त्यातले काही हजारो अभंग अजूनही उपस्थित आहेत. हे अचानक कसं काय झालं हो देवकृपेशिवाय? या चमत्काराला मानावं लागेल ना. भीमसेन जोशी, आताचे मेवुंडी, व्यंकटेश गाणारे, बालसुब्रमण्यम या सगळ्यांनी याचे अभंग गाऊन त्याला अमर केला. हा अभंग गात रोज फिरायचा आणि पुन्हा हंपीला आल्यानंतर पहाटेच्या वेळी सकाळी तो गात निघालाय. गात निघालाय आणि गात निघालेला असताना याने केलेलं कर्तृत्व फक्त 2 ओळीमध्ये सांगतो. कर्नाटक संगीताची लिपी याने लिहिली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत असे 2 जे भाग आहेत, त्यातले जे काही करते त्यातला हा एक आहे. राग निर्माण केले. आपल्याकडे यमन किंवा भूप शिकवतात सुरुवातीला. कर्नाटकामध्ये माया, मालव, गवळा असा राग शिकवला जातो, तो त्याने निर्माण केला. स्वरावली निर्माण केल्या, कीर्तन, सुलादी हे प्रकार केले, अलंकार संगीतातले तयार केले, राग, रागिण्या, पलटे, वादी, संवादी अशा सगळ्या रिसर्च करून त्याने एवढं मोठं संगीताचं दालन उभं केलं. कर्नाटक संगीताचा पितामह अशी त्याला पदवी दिली. भारतीय पोस्ट खात्याने त्याचं तिकीट सुद्धा जारी केलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला. याच्या नावचा तिरुपतीला गेलात तर दासरा मंडप म्हणून याच्या नावची अजरामर कीर्ती जपणारा मंडप आहे. हंपीला गेलात तर पुरंदर मंडप म्हणून तिथे बांधलेला आहे. दरवर्षी जसा आमच्याकडे सवाई गंधर्व महोत्सव होतो पुण्यामध्ये, तसा दरवर्षी पुरंदर संगीत महोत्सव हंपीमध्ये साजरा होतो, कर्नाटकात वेगवेगळ्या शहरामध्ये साजरा होतो. असा हा गायक संत पहाटेच्या वेळी गात निघालाय कृष्णदेवरायाच्या दरबारातून. कृष्णदेवराय प्रधानाला विचारतायत, अरे एवढं सुंदर कोण गात निघालाय? म्हणजे तुमचाच एकेकाचा तुम्हाला कर्ज प्रसंगी देणारा पेढीवाला नवकोट नारायण आज नारायणाचा भक्त होऊन गात निघालाय. आठवण भीमसेनची आली. आपण त्या जोडीचे नाही, फक्त प्रयत्न करायचा. पुरंदराचा अभंग त्यांनी गायला. भाग्यदा लक्ष्मी बारम, क्षमा करा फक्त म्हणायचा म्हणून मी अभंग म्हणतो, माझी तेवढी ताकद नाही. बारम बारम सौभाग्यदा लक्ष्मी बारम, मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम, नम मानी सौभाग्यदा कनकवृष्टिया करियुत बाळ मन कामणिया सिद्धिय तोरे. कनकवृष्टिया करियुत बाळ मन कामणिया सिद्धिय तोरे. विनकर कोटि तेज दिहोळयु जनकरायणा कुमारी वे. भाग्यदा 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 लक्ष्मी मानी सौभाग्यदा. सक्कर दुप्पद कालुके हरिसी सक्कर दुप्पद
गिळला अळगिळी पेंगण भक्त पुरंदर विठ्ठलन राणी भाग्यदा भाग्यदा सौभाग्य